शेतकऱ्यांनी कसं आहे आता सोनं गहाण ठेवू, हे ठेवू, ते ठेवू, बँकेत ठेवू, इकडे ठेवू, कर्ज काढून त्यांनी तिथे शेतीमध्ये लढत राहिलो बुवा. असं काय दुसरं माझा भाव नाही, भाव शेतीला भाव नाही, मग काय करायचं बुवा. हे घेतं आत्महत्या करतात. म्हणजे शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवलं, घेऊन केलेलं शेतीला लढले बुवा. पैसे लावले लावले आणि शेतीमालाला भाव नाही. भाव नाही. असं आहे. खाद्याला भाव आहे पण त्याला नाही भाव. नमस्कार, नमस्कार. तुमचं नाव सांगा. राजेंद्र काळू चौधरी, तुमचं गाव कोणतं? कॅम्प, मालेगाव कॅम्प. मालेगाव कॅम्प. कॅम्प मांडवटाळ्याचा कार्यक्रम करता का? हा करतात. हा व्यवसाय आमचा, मांडवचा व्यवसाय आमचा. शेतीचं नाही, शेती पण आहे आमची. शेती पण आहे. हा शेती मांडवटाळ्याचा ऑर्डर घेता? ऑर्डर घेता. हा आली ऑर्डर तर करत जातो. बैलजोडी तुम्ही कुठून घेतली होती? इथून मार्केटात, मालेगाव मार्केट. मालेगावून घेतली होती. जेव्हा बैलजोडी घेतली तेव्हा किती दाती होती ती? तेव्हा काय 2-2 जाती होती. आधी कितीमध्ये घेतली होती? ती 50मध्ये घेतली. 50,000 मध्ये. बैलजोडी गरीब आहे का मारते? गरीब आहे. गरीब आहे. गरीब आहे. घरातल्या सगळ्या लोकांना सोड देते. शेती किती आहे तुमची? 5 एकर. शेतामध्ये कुठलं कुठलं पीक घेतात? बाजरी आहे, काय आता मक्का लावला आहे, काही कांदा आहे, काही गहू आहे. इकडे आहे असं या. उन्हाळी कांदे लावले का? हा कांदे, उन्हाळ्याचे कांदे. गहू आहे की गहू. एका मांडवटाळ्याला तुम्ही म्हणजे किती पैसे घेता? आम्ही एखादा 2100 रुपये. 2100 रुपये. म्हणजे जशी सजावट हा तसे पण. पैसे. या व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा काय आहे? एवढा पैसा मिळतो बा, एवढंच पैसे मिळतात पैसे मिळतो बा, एवढं. आणि एक नाद म्हणून नाद तुम्ही म्हणून करतो, शौक म्हणून करतो. हो. आणि तेवढाच हा जोड व्यवसाय राहतो शेतीला आमची. तुम्ही आता शेती करताय तर तुम्हाला शेती करताना काय काय अडचणी येत आहे? म्हणजे काय वाटतं शेतकऱ्यांबद्दल? आज शेतकऱ्यांचे जे हाल आहेत. हा ते आलं आहे पण थोडं आता काय करणार, चालूच राहतं शेतकऱ्याला काही ना काही अडचण राहते. आता पॉवरची आहे अडचण, आणखी काही काम करायचं झालं, आता एक व्यवसाय केला तिकडं कामचा अडचण पडतो. असं हेच आहे, काही नाही. सध्या कांद्याला भाव नाहीये. हा भाव नाही ना माझा. कुठल्या शेतीमालाला भाव नाही. भाव नाही, मक्काला भाव नाही. खर्च निघाला का तुमचा? नाही ना अजून, मला चालूच आहे आता. करतोय, फक्त करतोय. तुम्ही जो मक्का लावला, कांदे लावले, तो शेतीमाल विकून तुम्हाला खर्च निघेल का तुमचा? हा मग आता काय करता, चालूच आता आहे, आपली परंपरा आहे, करत राहतो आम्ही. तुमची मेहनत जाऊ द्या, हा. खर्च निघेल का वाटतं का तुम्हाला? हा मग आता चालूच आहे, तोंड मिळून जातो बुवा. बरं, बैलजोडी सगळ्या शेतकरी बांधवांनी म्हणजे ज्यांना शक्य असेल त्यांनी ठेवली पाहिजे का? काय हा. मत आहे तुमचं? हा कोणाला छोकरायला कोण ठेवत नाही, आपल्या शोक आपण ठेवतोय पहिले. म्हणजे एवढंच आहे, कोणाचं काय सांगू नाही शकत आपण शेतकऱ्याला. कोणाला ट्रॅक्टर आहे, कोणाला काय आहे, गाड्या आहे, करून घेतात ट्रॅक्टर. आपण बैलजोडी आहे, शोक नाही करतो. व्यवसाय बुवा मांडूचा करतो आम्ही. आता बाकीचे शेतकरी बांधव जे आहेत ते खूप मोठे शेतकरी आहेत. हा मोठी शेतकरी आहे, तरी ते बैलजोडी ठेवत नाही. म्हणजे ठेवत नाही. दारात बैलजोडी त्यांच्या नसतेच. नसते ना. तर त्यांनी ठेवली पाहिजे का? तुम्हाला काय वाटतं की बैलजोडी का हा, ठेवली कसं पाहिजे? माणसं मिळत नाही टाईमावर. हां हां माणसं राहत नाही घरात, कोणी करायला राहत नाही. हां. म्हणून त्या करता बैलजोडी ठेवत नाही. अच्छा, हा पण एक शेतकऱ्यांचा शेतकरी त्यांचा प्रॉब्लेम नाही. बरोबर. हा अगदी तुम्ही योग्य मुद्दा मांडला आहे हा. की ज्या शेतकऱ्यांकडे बैलांना चारा पाणी करायलाच कोणी कोणी नसतं. नाही राहत, मग ते मुलं त्यांच्यावाले कोणी इंजिनियर, कोणी डॉक्टर, कोणी काय राहतं घरात, कोणी बघत नाही त्यांचं. बरोबर. तर अशी बापदादा करत राहिलो, त्या मागं मी करत राहिलो बस. तुला काही नाही मग उद्या. तुम्ही बैलजोडीचा आशीर्वादला मानता का? मग एकदम व्यवस्थित चारा पाणी एकदम व्यवस्थित, खिलाई पिलाई एकदम व्यवस्थित करतो. त्यांच्या पायाच्या पुण्याने फार आमचं चालतंय मस्त विषय. हे सत्य आहे. हा एकदम व्यवस्थित. ह्या जोडीच्या आम्हाला मिळत आलं, पोट आमचं काय खाऊन पिऊन सुखी आहे बस. खाऊन पिऊन सुखी, एकदम समाधानी एकदम. समाधानी आहे आमचे बिचारे. काय फक्त नंदी या आमचे नंदी महाराज आहे बिचारे, आणून टाकता आम्हाला काही ना काही घेऊन जातो. बैलजोडीमुळे ह्या हा मग चालूच आहे. बरोबर. आमचं शेतीचं काम बी करता बिचारे, आणि हे बी व्यवसाय आहे आमचा. शेती काम सगळं चालून घेते का? सगळं कामाला. शेतकऱ्यांचं एकच दुःख आहे आता की शेतीमालाला भाव भाव नाही, नाही, खर्च बरोबर. निघत नाही. हां मजुरी आहे महाग. करतो मग आपल्या घरची मंडळी, कधी आम्ही करतो. मग आता काय करतात, थोडं मजूर लावून, थोडं आम्ही लावून करून घेतो बा. शेतकऱ्यांनी कसं आहे आता, सोनं गहाण ठेवू, हे ठेवू, ते ठेवू, बँकेत ठेवू, इकडे ठेवू, कर्ज काढून त्यांनी तिथे शेतीमध्ये लढत राहिलो बुवा. असं काय दुसरं माझा भाव नाही, भाव शेतीला भाव नाही, मग काय करायचं बुवा. हे घेतं आत्महत्या करतात. म्हणजे शेतकऱ्यांनी सोनं गहाण ठेवलं, हां बायकोचं सोनं गहाण ठेवून
केलेले हो, शेतीला शेतीला लढले पैसे लावले लावले हां. आणि शेतीमालाला भाव नाही. भाव नाही असं आहे. खाद्याला भाव आहे पण त्याला नाही भाव. खत खाद्याला भाव आहे. मग असं आहे. पूर्वी खत खाद्याला भाव किती होता ना आता किती आहे? आता का 1500 1600ची गुणी आहे, 1200ची गुणी आहे असं आहे. जशी घेतली तशी 1500 2000पर्यंत गुणी आहे. आणि पहिले कितीला भेटायची ती 15 वर्षापूर्वी? 700-800 रुपयाला भेटायची पहिले. 600 500ला 600ला योग्य राहायचं तेव्हा. आता भाव डबलचे डबल भाव होऊन गेले. म्हणजे शेतीला असं खर्च हां, वाढलाय. खर्च वाढलाय ना. मग असं मजुरी महाग असं. ही बैलजोडी तुम्ही सांभाळता, साधारणतः तुम्हाला किती खर्च येतो? खर्च चारा काय पाण्याचा? चारा पाणी आहे आपल्या शेतीचा चारा बिरा आहे व ते व्यवस्थित त्यांना चारा पाणी 3 टाईम करतो आम्ही व्यवस्थित असे. थोडंफार त्यांना खाऊ घालतो आम्ही, पीठ ढेप वगैरे खाऊ घालतो. हेच खर्च लागतो आम्हाला, दुसरा काही नाही. आजकालची तरुण पिढी बैलजोडी सांभाळेल का, तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, आजकालची तरुण पिढी नाही सांभाळणार. नाही सांभाळणार. हां नाही सांभाळणार. याचं कारण काय बरं? म्हणजे कसं आहे त्यांचा व्यवसाय आहे ना, मग काही बाहेर कामाचं असं आहे. ते शेतीमध्ये कोण करेल बाबा, काय मिळणार शेतीमध्ये, त्याला पैसा भेटणार नाही. असं कष्ट करायला तर पैसा भेटेल त्याला असं आहे. हा विचार हा आजकाल विचार त्यांचा राहतो. मग ते बाहेर चला, बाहेर पैसा राहतो, चालले असं कामाला. तुमचं नाव आणि गाव एकदा परत सांगून द्या. आमचं नाव राजेंद्र काळू चौधरी, राहणार मी कॅम्पात आहे, आलेगाव कॅम्प.